रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट. पुण्यातील घाट माथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता. कालच्या मुसळधार पावसानंतर मुंबईमध्ये आज पावसाची विश्रांती. रस्ते वाहतूक सुरळीत, मात्र लोकल सेवेवरती किरकोळ परिणाम. पावसाचा येलो अलर्ट. मुंबईच्या अॅक्वालाईन भुयारी सेवा पूर्ववत. आचार्य यात्रे मेट्रो स्टेशन आजही बंद. पाणी शिरून झालेल्या नुकसानीनंतर मेट्रो प्रशासनाकडून दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक. राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार. मदतीचे आदेशही दिले जाण्याची शक्यता. माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुखांचं रस्ते अपघातात निधन. महामार्गावरती साचलेलं पाणी कासेवरती उडाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि दुर्घटना झाली. पंकजा मुंडेंकडून कुटुंबियांचं सांत्वन. बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. डिव्हायडरमध्ये अडकलेली कार काढताना ट्रकने चिरडलं. संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्ढांच्या घरातील दरोड्याच्या प्रकरणात एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर. पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये आज विशेष व्याख्यान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधणार का याकडे लक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये आज सुनावणी. राहुल गांधींच्या दाव्यांची तपासणी करण्याची याचिकेत मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवारांची काल रात्री बैठक. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. भारताने चर्चा करण्याच्या संदर्भात पाकच्या पंतप्रधानांचा आग्रह. इराण दौऱ्यावरती गेलेल्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांची मिन्नतवारी. भारताबरोबरच्या संघर्षातनं वाचवल्याबद्दल इराणचे आभार मानले. शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक. राज्य सरकारचं परिपत्रक. काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे. देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली. सक्रिय रुग्णांची संख्या 1000च्या वर. आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर. पंजाब किंग्सचा शेवटच्या सामन्यामध्ये मुंबईला दणका. 7 गडी राखून दणदणीत विजय. मुंबईला फायनल गाठण्यासाठी खेळावं लागणार एलिमिनेटर आणि क्वालिफायर.